वाहतूकदारांच्या संपाच्या अनुषंगाने पेट्रोल आणि डिझेलसाठी कालपासून मोठ्या प्रमाणावर पेट्रोल पंपांवरती ज्या रांगा लागत आहेत आणि गर्दी होत आहे त्या अनुषंगाने मला काही माहिती आपल्या सगळ्यांसोबत या ठिकाणी शेअर करायची आहे। आज या विषयावरती जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंप चालक त्याचबरोबर जे पेट्रोलियम कंपन्या आहेत त्यांच्या प्रतिनिधींसोबत बैठक झाली। आपल्या जिल्ह्यामध्ये मुळात पुढील 7 ते 8 दिवस पुरेल याच्यापेक्षाही जास्त साठा आज पेट्रोल आणि डिझेल या इंधनांचा उपलब्ध आहे। काल या गैरसमजातून मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली की वाहतूकदारांच्या संपामुळे काहीतरी अडचण होईल आणि तुटवडा निर्माण होईल आणि त्याचा परिणाम असा झाला की ज्या एका पेट्रोल पंपावर दैनंदिन साधारण 6 ते 7 हजार लिटरचा खप होतो त्या ठिकाणी 17,000 लिटर इथपर्यंत मागणी गेली आणि ही एका दिवसात अचानक खूप जास्त मागणी आल्यामुळे तात्कालिक तुटवडा काही ठिकाणी हा निश्चितपणे उद्भवलेला आहे। मात्र जर आपण त्याचा विचार केला तर या सगळ्या व्यवस्था सुरळीतपणे काम करत आहेत। हे जे पेट्रोल आणि डिझेल कॅरी करणारे टँकर्स किंवा हे लॉरीज आहेत त्यांचं आपण संनियंत्रण करत आहोत, त्यांचं मॉनिटरिंग करत आहोत आणि त्यांना कुठेही अडचण येणार नाही या दृष्टीने सुद्धा प्रशासन पूर्ण तयारी ठेवून आहे। याबाबत पोलीस प्रशासनाने सुद्धा समन्वय साधलेला आहे। तरी माझी सगळ्या नांदेडकरांना अशी एक विनंती आहे, असं एक आवाहन आहे की आपण कुठल्याही अफवांना बळी पडू नका, अनावश्यक खरेदी करून ठेवू नका, कारण पेट्रोल आणि डिझेल हे ज्वलनशील पदार्थ आहेत आणि त्यांचा सुरळीतपणे सप्लाय सुरू असताना अशा प्रकारे कुठेही आपण घाई गडबड करण्यात कुठलाही अर्थ नाही। या दृष्टीनं प्रशासन सतर्क आहे आणि पेट्रोलियम कंपन्या, पेट्रोल पंप चालक यांच्याशी संपर्कात आहे।